आणि दरम्यान नीट पेपर फुटीवरून देशभरामध्ये आंदोलन केलं जात आहे। मुंबईमध्ये देखील विद्यार्थ्यांकडून आंदोलन करण्यात येत आहे। मुंबईत आंदोलन करणाऱ्या तब्बल 900 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांवरती गुन्हे दाखल करण्यात आले। विद्यार्थ्यांवर शांततेत आंदोलन केल्याप्रकरणी गुन्हे दाखल होऊ लागल्यामुळे त्यांना त्यांच्या भविष्याची चिंता वाटू लागली आहे, कारण गुन्हे दाखल झाल्यानं भविष्यामध्ये त्यांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो। याच संदर्भामध्ये वकिलांची बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी, पाहूयात। विद्यार्थ्यांना खूप अडचणी येऊ शकतात। त्यांचे पासपोर्टसाठी असेल किंवा त्यांच्या कामाच्या ठिकाणी व्हेरिफिकेशनला त्यांना अडचणी येतात आहे। मी सरकारला हीच विनंती करतोय की ते आपलेच विद्यार्थी आहेत, त्यांच्याकडे सूड भावनेने बघू नये, कारण हे त्यांचा एक निषेध व्यक्त करण्याचा, एक प्ले कार्ड घेऊन निषेध व्यक्त करण्याचा प्रयत्न करत आहे। आणि आपण बघतोय हे माझ्याकडे काही त्यांना गुन्हे दाखल केले, त्यांच्या काही कॉपी आहे, तर ह्याच्यामध्ये पण विद्यार्थ्यांनी बरेच लोकांवर गुन्हे दाखल केलेले आहेत। तर माझं हेच मत आहे, हे गुन्हे सरकारने मागे घ्यावे। हे साधे विद्यार्थी आहेत आणि ह्यांना एक विद्यार्थी म्हणूनच ट्रीट करावे। ह्यांच्यावरती अशा प्रकारची बळजबरी करणे कुठेही योग्य वाटत नाही, कारण हे आपलेच विद्यार्थी आहेत, ते आपलेच मतदार आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.